किरीट सोमय्या भाजपवर नाराज, निवडणूक आयोग संपर्क प्रमुख नेमल्यानं नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। न विचारता पद दिल्यानं सोमय्या दानवेंवर नाराज आहेत। भाजपचा सामान्य कार्यकर्ता राहू देण्याची विनंती केली। पत्रातून किरीट सोमय्या यांची खदखद बाहेर आली आहे। संपर्क प्रमुख म्हणून दुसऱ्यांची नियुक्ती करण्याची विनंती आज पत्रात करण्यात आलेली आहे। किरीट सोमय्या पत्रातून काय म्हणाले आहेत ते पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। प्रिय रावसाहेब, आपण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोग संपर्क प्रमुख म्हणून माझ्या नावाची मला न विचारता घोषणा केली ही पद्धत चुकीची आहे, मला अमान्य आहे। आपण यासाठी अन्य कोणाची तरी नियुक्ती करावी। 18 फेब्रुवारी 2019 रोजी भाजप शिवसेना यांची ब्ल्यू सी हॉटेल वरळी येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेतून श्री उद्धव ठाकरे यांच्या आग्रहामुळे भाजप नेत्यांनी मला पत्रकार परिषद सोडून जाण्याचे निर्देश दिले। तेव्हापासून आजपर्यंत मी भाजपचा एक सामान्य सदस्य कार्यकर्ता म्हणून काम करीत आहे। मधल्या काळात ठाकरे सरकारचे घोटाळे काढण्याची जबाबदारी मी स्वीकारली होती। माझ्यावर 3 वेळा जीवघेणे हल्ले झाले, तरीही मी जबाबदारी पार पाडली। गेली 5.5 वर्ष सामान्य सदस्य म्हणून माझ्यावर प्रेम करत आहात, ते पुरेसे आहे। या विधानसभा निवडणुकीसाठी मी स्वतःला पूर्णपणे झोकून दिले आहे। मी काम करतो, करीत राहणार। आपल्या या समितीचा मी सदस्य नाही। आपण व प्रदेशाध्यक्षाने पुन्हा अशा प्रकारची अवमानास्पद वागणूक देऊ नये अशी विनंती करतो, असं पत्र माजी खासदार किरीट सोमय्या यांनी रावसाहेब दानवे यांना पाठवले। यावरती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे, ऐकूया। किरीट सोमय्याचे आमचे वरिष्ठ नेते आहे, पण पक्षाचं जेव्हा कोर ग्रुप किंवा पक्षाचं नेतृत्व हे कुणाला विचारून तसं आपल्या पक्षामध्ये असा नियम आहे। एखाद्याला आमदारकी द्यायची त्याला विचारत नाही किंवा त्याला विचारला जात नाही किंवा कुठली जबाबदारी, जसं मला आता प्रदेशाध्यक्ष जबाबदारी दिली, मला पक्ष विचारत नाही, तुम्ही करा। शेवटी पक्षाचा एक प्लॅटफॉर्म आहे, त्या प्लॅटफॉर्मवर माननीय किरीटजींना जबाबदारी दिली आहे। मला वाटतं ते योग्य पद्धतीने पार पाडतील, कारण एक मोठा विषय त्यांच्याकडे आहे की पूर्ण निवडणूक आयोगाचा संपर्क, त्यामध्ये झालेल्या ज्या मधातल्या काळात निवडणुकीमध्ये घटना घडतात त्यावर मोठी जबाबदारी दिली आहे। मला वाटतं त्यांनी ती स्वीकार करावी असं मला वाटतं। किरीट सोमय्या नाराज आहे? नाही, कधीच नाराज नाही आहे। यावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे आपल्यासोबत जोडलेले आहेत। अंकुशजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। किरीट सोमय्या आता भाजपवर नाराज असल्याचं कळतंय। भाजपचा सामान्य कार्यकर्ता राहू देण्याची विनंती करणारं एक पत्र त्यांनी रावसाहेब दानवेंना पाठवले। यावरती आपली काय प्रतिक्रिया? नाही, भारतीय जनता पक्षामध्ये किरीट सोमय्या नाराज आहेत ही गेली अनेक वर्षांपासून आम्हाला माहिती आहे। अर्थात हा भारतीय जनता पक्षाचा आणि किरीट सोमय्यांचा हा वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्यांना एक हत्यार म्हणून वापरलं गेलं। खरं म्हणलं तर भारतीय जनता किरीट सोमय्यांची खासदारकी तत्कालीन शिवसेनेमुळे नाकारली गेली। शिवसेनेने त्यांना तिकीट मिळवून दिलं नाही युतीमध्ये, परंतु भारतीय जनता पक्षाने मात्र किरीट सोमय्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या ईडी असेल, सीबीआय असेल किंवा इतर चौकशा लावल्या आणि त्या बदल्यामध्ये भारतीय जनता पक्षाने किरीट सोमय्यांना काहीही दिलं नाही। आणि आज सुद्धा त्यांना जे पद देत आहेत ते म्हणजे निवडणूक आयोगाशी संपर्क सातत्याने ठेवण्याचं। खरं म्हणलं तर किरीट सोमय्यांना याच्यापेक्षा मोठं पद करत द्यायला हवं होतं आणि त्यामुळे त्यांनी जी खदखद व्यक्त केली ती स्वाभाविक आहे। कोणाही एका कार्यकर्त्याने इतके वर्ष चांगलं काम केल्यानंतर जर पक्ष त्याला एक प्रकारे वाईट ठेवत असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी त्यांचं वक्तव्य व्यक्त केलं ते काही गैर नाही। आणि बावनकुळे म्हणतात की ते नाराज नाहीयेत। आता त्यांच्या पत्रामध्ये एवढी नाराजी असताना आणखी काही नाराजी बावनकुळे कशी अपेक्षित करतायत? अर्थात तो त्यांचा किरीट सोमय्यांचा प्रश्न आहे, पण किरीट सोमय्यांवरती भारतीय जनता पक्षाने गेल्या 8-10 वर्षांमध्ये निश्चितच अन्याय केलाय, हे सकृत दर्शनी आम्हाला पाहायला मिळतं। नक्कीच अंकुशजी, खूप खूप धन्यवाद। लोकशाही मराठीशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।